न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्या वरती विरोधकांसह त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी देखील हल्लाबोल केलाय। या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। एकीकडे विशेष तपास पथकाकडून खरात आणि त्यांच्या संबंधितांची कसून चौकशी सुरू असताना दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासात अनेक धागेदोरे समोर येत आहेत। लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेल्या या प्रकरणात आता राजकारणही चांगलंच तापलंय। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी तृप्ती देसाईंवर आरोप केलाय। ठोंबरे यांच्या दाव्यानुसार तृप्ती देसाईंकडे खरात प्रकरणाचे महत्त्वाचे व्हिडिओ पुरावे आधीच होते, पण त्यांनी ते दाबण्यासाठी रुपाली चाकणकर यांच्याशी कोट्यावधींची सेटलमेंट केली। तृप्ती देसाई यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। काही लोक माझ्यावर आरोप करतायत, माझ्याबाबत बोलत आहेत, त्यांना त्यातून प्रसिद्धी मिळते, पण आम्ही केलेल्या या कामामुळे मिळते। राहिला प्रश्न कुणीतरी सेटलमेंट केली, तडजोड केली असा शब्द वापरणे, पण आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत। आम्ही प्रामाणिकपणे महिलांच्या मुद्द्यावरती काम करत असतो, अनेक विषय ठामपणे मांडत असतो। अशी प्रकरण मांडत असताना आमच्यावर अशा पद्धतीने आरोप करणं म्हणजे आमच्यावर बदनामी करण्यासारखं आहे। कोणती माहिती न घेता ज्या लोकांनी असे आरोप केले त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, यामध्ये अशोक खरातचा एन्काउंटर होणार ही बातमी कदाचित तुम्हाला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात दुखत आहे। ज्या राजकीय महिलांकडे हे पेनड्राईव्ह आले नाहीत, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीकडे विश्वास ठेवून लोक माझ्यापर्यंत पोहोचले आणि माझ्या माध्यमातून ते पुढे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं गेलं। हे प्रकरण महाराष्ट्रात बाहेर आलंय हे काही लोकांना बघवत नाहीये आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे माझ्यावरती आरोप केलेत। रुपाली चाकणकरांबरोबर तडजोड ही म्हणजे खूपच हास्यास्पद गोष्ट आहे। रुपाली चाकणकर ज्या पदावर राहिल्या नाही, त्या ज्या चुका आहेत त्यांच्या त्या वेळेवर दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय। अशा पद्धतीने आरोप करणं म्हणजे एका चळवळीतल्या कार्यकर्त्याला बदनाम करण्यासारखं आहे। तुमच्याकडे हे प्रकरण आलं नाही म्हणून तुम्हाला त्रास होत असेल, परंतु यापुढे खरात असेल त्याच्यासोबत जी लोक असतील ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे। मी मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। रुपाली खरात यांच्या आरोपानुसार अशोक खरात प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ तृप्ती देसाई यांच्या ताब्यात आधीपासूनच होते, मात्र हे व्हिडिओ सार्वजनिक करण्याऐवजी देसाई यांनी खरात यांच्या पत्नी आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा दावा त्यांनी केलाय। या तडजोडीत कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे। यामागे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।